पुरणासारखे शिजलेले मस्त मऊ सोडे आणि पावट्याचं कालवण आणि सारखं तेच तेच पावट्याचं कालवण खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर एकदा माझ्या पद्धतीने असं मिक्स कालवण करून पहा. थोडेसे इथे मी सोडे घेतलेले आहेत. पाहू शकता किती घेतलेले आहेत. यांना छान बाजरीच्या पिठामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ सोडे धुवून घ्यायचे. त्यानंतर पावट्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे. आणि नंतर त्याच पातेल्यामध्ये एक पळी तेलामध्ये आपल्याला सोडे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. पाहू शकता तेलात परतल्यामुळं चव वाढते आणि वास त्याचा कमी येतो. त्यामुळे तेलात नक्की परतून घ्या. पाहू शकता अशा प्रकारे पावटा आणि सोडा छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता त्याच पातेल्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे छान गुलाबीसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे. वाटणामध्ये आपण सुक्कं खोबरं, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. वाटण छानसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. मसाल्यामध्ये 1 चमचा घरगुती काळा मसाला, काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं जिरं आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. आता हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि आपण जे परतलेले होते सोडे आणि पावटा त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे. थोडंसं गरम पाणी ओतायचं आणि याला छान तेल सुटून द्यायचं. तेल सुटल्यानंतर आपल्याला हवं तितकं पाणी ओतायचं. इथे मी 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. सोडा आणि पावटा छान शिजवून घ्यायचा. तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही ठेवू शकता. भाकरी आणि भातासोबत हे कालवण खूप छान लागतं. नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. खाली असलेल्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मंडळी अशाच मस्त मस्त आणि छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा मस्त अशा रेसिपीसोबत.